नाशिकमध्ये अनेक ठिकाणी महायुतीतच रस्सीखेच सुरू आहे। नगर परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा विजय होईल असा विश्वास मंत्री दादा भुसेंनी व्यक्त केला। नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला अशा प्रकारचं यश त्या ठिकाणी मिळेल अशी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना अपेक्षा आहे। 11पैकी किती जागांवरती यश मिळेल नगर परिषदेच्या? 11पैकी किती जागांवर यश मिळेल बालेकिल्ला म्हणतात तुम्ही? जेवढ्या जागा आम्ही लढवलेल्या आहेत त्या सर्व ठिकाणी यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। नगर परिषदा निवडणुकांसाठी उद्या मतमोजणी ही पार पडणार आहे। नाशिक जिल्ह्यात जर आपण बघितलं तर 11 नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल उद्या हाती येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या 11 नगर परिषदांमध्ये महायुतीच आमने सामने आलेली आहे। अनेक ठिकाणी भाजप असेल, शिंदेंची शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हेच आमने सामने आहे। त्याच्यामुळे उद्याच्या मतमोजणीत नेमका विजयाचा गुलाल कुठला पक्ष उधळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर विभागावाईज बघितलं तर नाशिकच्या भगूरमध्ये शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हा आमने सामने आलेला आहे, तर त्र्यंबकेश्वरमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप हा समोरासमोर आहे। तर इगतपुरीमध्ये जर बघितलं तर शिंदेंची शिवसेना भाजप असेल, सिन्नरमध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप असे वेगवेगळे जे चित्र आहे हे समोर आलेल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। आता उद्याच्या मतमोजणीत नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार। तर आता उद्या जी आहे ती मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे। एकूणच 11 नगर परिषदेसाठी होणाऱ्या या मतमोजणीमध्ये जर आपण बघितलं तर महायुतीतील घटक पक्ष कुठला घटक पक्ष हा विजयाचा गुलाल उधळतो हे येणाऱ्या उद्याच्या मतमोजणीत आपल्याला दिसून येईल। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।